श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, कार्तिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा कार्तिक महिना जो आहे तो संपूर्णपणे भगवान श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असतो. आणि उद्या आहे कार्तिक महिन्यातील पहिलाच शनिवार. त्यामुळे उद्याच्या दिवशी शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील जे काही दोष आहेत, जे काही वास्तुदोष आहेत, जे काही पितृदोष आहेत, नजरबाधा आहेत, वाईट शक्ती आहेत, ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, तर त्या सर्व दूर होण्यासाठी, जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर होण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू अर्पण करायची आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, उद्या आहे शनिवार आणि उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहेच. त्याचबरोबर उद्या पांडव पंचमीसुद्धा आहे. त्यामुळे ज्यांनी कुणी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करता आले नाही तर त्यांनीसुद्धा उद्याच्याला लक्ष्मीपूजन केले तरीसुद्धा दिवाळीच्या दिवशी जे लक्ष्मीपूजन केलेल्याचं फळ प्राप्त होत असतं, तर त्याचं फळ तितकंच फळ आपल्याला हे उद्याच्या दिवशी लक्ष्मीपूजा केलं तर ते आपल्याला भेटत असतं. त्यामुळे ज्यांची लक्ष्मीपूजा ही चुकलेली आहे, काही कारणाने ज्यांच्या घरामध्ये सुतक आलेलं आहे किंवा अन्य काही कारणाने लक्ष्मीपूजा ही दिवाळीच्या दिवसामध्ये चुकलेली असेल, तर त्यांनी उद्या लक्ष्मीपूजासुद्धा करण्यास तितकंच महत्त्व आहे, तितकंच फळ हे प्राप्त होत असतं. तर पहा, उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी एक वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील जे काही दोष आहेत, ज्यामुळे आपल्या घराची प्रगती ही खुंटलेली असते. पहा, जर आपल्या घराला पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची प्रगती होत नाही. आपली सर्व कामे ही रखडलेली असतात, आर्थिक परिस्थिती डगमगलेली असते, आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जात असतो. म्हणजे घरामध्ये एक अलक्ष्मीचं वास्तव्य होतं आणि लक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जात असते. असा हा पितृदोष नष्ट करण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. कारण पहा, जर आपल्या घरामध्ये सर्व गोष्टींची प्रगती खुंटली, म्हणजे आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांची प्रगती ही खुंटत असते. पितृदोष जर आपल्या घराला लागला असेल, आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर तो आपल्या मुलांना देखील तो पितृदोष लागलेला असतो. त्यामुळे घरातील सर्व व्यक्तींची प्रगती ही खुंटलेलीच असते. त्यामुळे आपली प्रगती होण्यासाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी पितृदोष हा दूर करणं अत्यंत आवश्यक असतं. आपल्या घरामध्ये सततचं आजारपण येतं, कुठल्या ना कुठल्या कारणाने पैसा हा आपल्या घरातून बाहेर जात असतो आणि आपली आर्थिक प्रगती ही खुंटत असते. आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही. कोणतंही महत्त्वाचं काम आपण हातामध्ये घ्या तर ते जे काम आहे तर ते पूर्णत्वास जात नाही. आपला व्यापार असू दे, व्यवसाय असू दे, उद्योगधंदा असू दे, तर त्या सर्व कामामध्ये आपल्याला अपयश येत असतं. कोर्ट कचेरीची कामं असू देत, कोणतंही शुभ काम जरी आपण हाती घेतलं तर ते सुद्धा पूर्णत्वास जात नाही, ते सुद्धा त्याचं फळं आपल्याला प्राप्त होत नाही. अशी ही अपयशी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि आर्थिक बाजूने आर्थिक संकटातून आपण सापडलेलो असतो. यामुळेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जो काही पितृदोष आहे तर तो दूर करणं अत्यंत अत्यंत महत्त्वाचं असतो. त्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची सुद्धा प्रगती होत असते. तर त्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. तुम्हाला माहिती आहे का, श्रीमद भागवत कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा वास हा पिंपळाच्या झाडामध्ये आहे. कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की पिंपळ हा वृक्ष मी स्वतः आहे, म्हणजे पिंपळाच्या वृक्षामध्ये मी स्वतः वसलेलो आहे, असं भगवान श्रीहरी श्री विष्णूंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा कृपाशीर्वाद तर प्राप्त होतोच. त्याचबरोबर अमावस्या, शनिवार अशा दिवशीसुद्धा आपले जे पित्र आहेत तर ते पिंपळाच्या झाडावरती वास्तव करत असतात. त्यामुळे अशा दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची काही सेवा केली तर आपल्याला भगवान श्री श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर आपले पितृसुद्धा आपले तृप्त होत असतात. त्यांची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील जो काही पितृदोष आहे तर तो सर्व नष्ट होत असतो. त्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ह्या वस्तू अर्पण करायच्यात. आता त्या वस्तू काय अर्पण करायच्या ते आता आपण पाहूया. आपल्याला काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करण्यासाठी एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या तांब्याभर पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे.
चिमूटभर हळद टाकून त्यामध्ये थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला 3 ते 4 लवंगासुद्धा टाकायच्या आहेत. लवंगा ह्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, त्याला समोर फूल असलेल्या अशा लवंगा घ्यायच्या आहेत, जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा आपल्याला प्रसन्न होईल आपल्यावरती आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. यासाठी आपल्याला 3 ते 4 लवंगा घ्यायच्या आहेत. काळे तीळ जे आहे ते पितृदोष नष्ट करण्यासाठी आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हळद जी आहे ती भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. यासाठी या तीनही वस्तू आपल्याला त्या तांब्याभर पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला एक दिवा किंवा पणती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल किंवा तुम्हाला हे दोन्ही तेल शक्य नसेल तर तुम्ही तुपाचा दिवा जरी प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल. तर तुम्हाला तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करून हे जे पाणी आपण घरून तयार करून आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि हे अर्पण करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित केलेलाच आहे आपण. दिवा प्रज्वलित करून त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहेत. तर अशा पद्धतीने अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली म्हणजे साक्षात भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा केल्यासारखं आहे. त्याचबरोबर शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी आपले पितृ पिंपळाच्या झाडावरती असतात, त्यामुळे पितरांची सुद्धा सेवा होते आणि विष्णूंची सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. ह्या सर्व गोष्टी एकत्रित घडून येतात आणि आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे, दुःख आहे, संकट आहेत, जे काही आपल्या घरातील अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, तर त्या सर्व दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात वास्तव करते. तर अशा पद्धतीने अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. पहा, हा उपाय तुम्ही एकदा करून तुम्हाला सर्व काही मिळेल असं मी म्हणत नाही. हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी जर तुम्ही करत गेला तर या उपायाचं तुम्हाला नक्की चांगले अनुभव येतील. हा उपाय तुम्हाला म्हणजे असं करायचं आहे की तुमच्या घरातील, तुमच्या आयुष्यातील जे काही अडचणी आहेत तर त्या सर्व पूर्णपणे दूर झालेल्या आहेत असा तुम्हाला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे उपाय असे करत राहावे लागतात आणि त्याची तुम्हाला अनुभूती ही नक्की म्हणजे नक्की येते. तर अशा पद्धतीने अतिशय साधा आणि सोपा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. खूप साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. नक्की करून पहा. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.